नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहेत का? मी अंबिका अरगुडे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. बाकी कसं काय? आज आहे सोमवार. आम्ही पण आज नाव सकाळी लवकर आवरलं, महादेवाला जाऊन आलो. सगळं थोडं पाया जाऊन आणलं. काय करू, कुठे जाऊ, कुठल्या देवाला दाखवू? आता जे नशिबात असेल ते तरी होतच राहतं म्हणा. त्याला काय आपण हे करू शकत नाही, बदलू शकत नाही. किती पण आपण तडजोड केली, कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते कुठून तरी जे आपल्या नशिबात असेल ते बरोबर आपसूक फिरून येत असते. समर्थाचं वाईट वाटतं. समर्थ असं खूप असं गोड गरीब असं खूप असं काळी हालायला लागतं, असं सर्व होतं काळजाला. त्याला काल परवा लागलं तर मला इतकं चक्कर आली की मला एक दिवस अख्खी चक्कर गेली नाही. मग सोमवार होता, लवकर आवडलं, त्याला पण देवाला पायावर घालून आले. मग दाखवू का ते? आणि आज ना त्याची जखम आणली, पूर्ण जखम उघडली आणि त्याला चांगलं गरम पाण्याने डोक्यावरून आंघोळ घातली. जरा शांत झालं. बिचाराला दुखत असेल तर नाही, जिथं लागलं ना तिथं असं साईडला असं बोलणं ब्लिडिंग झालेलं आहे. हातल्यात फुगवटं दिसतंय तर मला जाणवते बोटाला. थांबून जास्त बोलू शकत नाही, तर उठलं की बाबा चालूच होतो. हा, इथं 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 हे बघा, चांगली कोच पडली याची. चांगली शेंगदाणा एवढी कोच आहे ही. असं. आणि हे फुगवटा आहे ना, हे फुगवटा ब्लिडिंग झालेलं आहे आपल्यात. हे दाबलं की असं बिलबिल आहे. बिलबिल आहे असं. भीती वाटते मला. आपल्यात कितीतरी पेशंटचं काय काय करतो आम्ही, बघतो, परेशानी होती, मग भीती वाटायला लागते. असं लहान मुलांना तसंही काहीतरी चालूच असतं म्हणा, पण ह्याला ना असं बेसावध होतो, तो बेभान होतो, बेभान खेळायला तर कळत नाही. बिचारा माझ्याजवळ आला आणि परत गेला. इतकं कसं तरी होतं ना ते बघून. आणि सुसाट सुटलं की चालूच होतं त्याचं गणित. ते बाकीचे त्याला डोस वगैरे दिलेला आहे. लहान मुलांना सगळे वेळेच्या वेळेस सगळे डोस दिलेले आहे. माझा ते कपाटाचे लागले का दुसरं का लागले त्यांना माहिती. ते बघू आता काय ते. नाही तर मग आज जर ते फुगवटा कमी नाही झालं तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं परत. मग काही ना काही क्रीम वगैरे द्यायचं. रोजचे आता हे व्लॉग येत आहे ते. आता तुम्हाला काय दाखवू, काय नाही, काय ऐकवू, काय कहाण्या, काय भूतकाळ, काय वर्तमान काळ, भविष्य माहीत नाही, काय तुम्हाला सांगायला शेअर करायला मला व्ह्यूजच येत नाही आहेत. एक दिवस व्ह्यूज आले कुठं गेले, परत दुसऱ्या दिवशी डबल व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, तर परत कुठं गेले व्ह्यूज आणि कुठं नाही, काही कळत नाही, काही कळायला मार्ग नाही. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग ते जास्तीत जास्त व्हिडिओ वाढतील. जेवढे व्ह्यूज वाढतील ना तेवढं मग मी माझं सांगन. आपण ना माझ्या आयुष्यात ना हॉरर आहे जिंदगी माझी. अशी माझं जीवन म्हणजे एक हॉरर केस. जे असं समर्थच्या बाबतीत असं खूपच हॉरर घडलेलं आहे. त्यामुळं समर्थमध्ये फरक आहे. आता मी सगळ्यांबरोबर शेअर करेन हे, पण व्ह्यूज वाढले पाहिजे ना. नुसतंच मी कीर्तन सांगायचं ऐकाय कोणीतरी पाहिजे ना. तर मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. मला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. मला आत्ता खूप म्हणजे खूप गरज आहे. म्हणजे परत एकदा वेळ निघून गेल्यावर काही उपयोग नाही. ते काय सांगून काय बोलू. मी शेअर करेन मी माझं सगळं आयुष्य.
आयुष्य म्हणण्यापेक्षा जे आहे ते चालूच आहे, ते बघतायच तुम्ही. असं लाईफच अशी आहे की आपोआपच घडतंय ते. काही कोणी सांगाय नाही, कराय नाही, काय नाही, आपोआप घडतंय. असं चालू आहे सगळं. बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. कळकळीची विनंती आहे माझी. मला खूप गरज आहे. पोरगा आहे माझ्यासोबत. एकदम असं हे झाले, त्याला सांभाळणं खूप गरजेचं आहे. एक आई जे समजू शकते ते दुसरं कोणीच समजू शकत नाही. अगदी छोटे छोटे हावभाव, छोट्या छोट्या मुलांचे म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला खूप ऑब्झर्व ठेवावं लागतं. त्यात नंतर हे असं घडलं की त्याला खूप रिस्क आहे. हे त्याच्या जीवाशी खेळ आहे हा. त्यामुळं म्हणजे मग मला त्याच परवाची चक्कर माझी अजून गेली नाही. मला म्हणजे आता मी ते जखम बघायला लागले, दाखवायला लागले, तरी मला असं, मी आई आहे ना, असं काळीज असं चरचर फाटायला लागतं. बघा तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत परत सांगते मी तुम्हाला. आणि उद्या आता आलं एक काम, घरगुती काम. मी घरगुतीच केलं ना काम. समर्थचे आजी वारले म्हणून समर्थला सोबत घेऊनच केलं. 2 वर्ष आता हेच चालू होतं. पण आता या समर्थ बोलाय वगैरे लागले. दुसऱ्याच्या घरात असं त्याला घेऊन नाही राहू शकणार, म्हणजे शक्यच नाही. त्याची गडबड, गोंधळ, बोलणं, चालणं, ओरडणं, आरडणं, आणि ऐकत नाही. म्हणजे त्याला केलं आहे दवापाणी करून, आणि त्याला थांब म्हणू शकत नाही ना. पण दुसऱ्याच्या घरात आपण नाही हे करू शकत काय. तर आता बघू, तरी पण आले काम तर जाऊन बघतो, करून बघतो काय होतंय काय नाही. झालं ॲडजस्ट तर बघू किती दिवस काढतात आणि किती नाही. अगोदर ते कटलं सगळं, पण जसं बोलायला लागलं तसं मी मागं एक काम आलं होतं, 2 दिवस गेलं पण ते नाही शक्य. परत मग सोडलं मी ते, म्हणून मी यूट्यूबला आले. तर बघा, सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत परत सांगते, मला खूप मदतीची गरज आहे. मला सगळ्यांनी मदत करा. कोणाला ज्याने जे जसं होईल तशी मदत करा. मी तर खरं आता स्पष्टच सांगते, कारण हातबलच आहे मी, तर काय सांगू आता. जेवढे जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघाल तेवढं मला मदत होईल. आता मग असं झालं की मग एक वेळेस ना, असं म्हणजे कोणाला सांगू, कसं सांगू, कोणाला कवटाळून रडू, असं काही कळत नाही, काय नाही. तर मला पण आई वडील नाही आहेत, म्हणजे आहेत भाऊ, पण शेवटी त्यांचं जीवन आहे, त्यांची फॅमिली, त्यांचं लाईफ. पण आपलं लाईफ हे आपलंच आहे ना, ते आपल्याला झेलावं लागतं आहे. त्यामुळं कुणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. लेकराला असं सांभाळावं पण लागतं आहे. सगळंच पैशाचाच प्रश्न येतो ना फिरून. खाणं पिणं, दवा पाणी, जगण्यासाठी पैसाही लागतोच ना. पैशाशिवाय काय चालते ना. बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. खूप खूप म्हणजे खूप दुःख होतं आहे. म्हणजे मी असं काहीतरी भीकच मागितल्यासारखं झालं ना. रस्त्यावर उभं राहून भीक मागितले काय नाही, ते असं ऑनलाईन भीक मागितले काय. जाईन मी उद्या ते कामाला, बघू आता काय होतंय काय नाही. पुढच्या विचारांनी कसं तरी व्हायला लागतंय. नाही म्हणलं तरी अपमान वाटत असतो. हा, असं मन खायला होतं. तर थोडं थोडं हळूहळू बरं होईल म्हणता मध्येच काहीतरी चालू डोक्यात असं घुसलंय, त्याला असं दुःख होतं मला. बघा, मला सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज कळकळीची विनंती. भेटू परत आपण. मला आता रडू खूप यायला लागले. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. अच्छा, भेटू.